लोकमान्य टिळक तरुण मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सदर शिबिराचे उद्घाटन डॉक्टर निलेश मोटे यांच्या हस्ते व यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश खरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले। करमाळा शहरातील किल्ला विभाग येथील मानाचा जो तिसरा गणपती आहे याच्या मंडळामार्फत हा कार्यक्रम राबवण्यात आला होता। सदर शिबिरात प्रचंड प्रतिसाद मिळाला। 573 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सागर गायकवाड यांनी दिली। शिबिरासाठी लागणारी सुसज्ज अशी संपूर्ण यंत्रणा मंडळाच्या वतीने उपलब्ध करण्यात आली होती। तसेच शिबिरस्थळी होणाऱ्या नागरिकांना मंडळातील सदस्यांच्या वतीने यथायोग्य सहकार्य होत असल्याने नागरिकांमधून समाधानही व्यक्त केले। शिबिरासाठी मंडळातील उपाध्यक्ष अनिकेत चोरगे, सचिव गणेश शिंदे, खजिनदार अभिजित कारंडे, मिरवणूक प्रमुख वासुदेव ढवके, कार्याध्यक्ष भोलेनाथ ननवरे, गणेश पवार, कमलेश तोडकर, शिवराज तोडकर, योगेश जोशी, शुभम ननवरे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते। मित्रांनो, यांनी जो कार्यक्रम म्हणजे या मंडळाने जो कार्यक्रम घेतला असाच कार्यक्रम नवसाला पावणाऱ्या लालबाग तर्फे म्हणजे लालबागच्या राजातर्फे त्याच वेळेला म्हणजे गणपती बसलेला असताना घेण्याचं सौजन्य कधीही लालबाग राजाचे मंडळ करताना दिसत नाही। हजारो भाविक येतात, त्या भाविकांसाठी जर अशा आरोग्याच्या सुविधा, चष्मे वाटप, गरिबांना कपडे वाटप, अन्न वाटप, धान्य वाटप जर केलं तर हजारो लोकांच्या घरात ते पोहोचेल, पण ते केलं जात नाही, ही दुःखाची गोष्ट। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके का? काय त्रास होतो डोळ्याला? मोबाईल बघितला